रे? मी काय म्हणत होते, मम्मी आता त्या कार्यक्रमाला पोलिसांचा बंदोबस्त तर लागेलच ना. आणि तुम्ही काय एक फोन फिरवला का तुम्हाला हवा तो पोलीस अधिकारी तुमच्या सुरक्षेसाठी मिळून जाईल बघा, है का नाही? हा, मग पुढं काय? मम्मी कमिशनर साहेबांना फोन लावा आणि एक जाऊबाईंनाच तुमच्या सुरक्षितेसाठी म्हणून मागून घ्या बघा. आणि मग अख्ख्या कार्यक्रमात का नाही सून म्हणून वागणूक देऊन त्यांचा चांगला अपमान करा बघा, चांगला माज उतरावा त्यांचा. त्याचा नकार बी देऊ शकणार नाहीत. दोन्ही बी कर्तव्य पार पाडायला लागतील बघा त्यांना, सुनेचं बी आणि पोलिसांचं बी. सगळा वचपा काढून घ्या बघा. स्वप्नी कवा कवा बोलतीस मग? कवा कवाच एक नंबर आयडिया दिली बघ तू. स्वप्ने, ह्या घरात तूच एक अशी आहेस बघ जी माझा एवढा विचार करते. म्हणून तू म्हणजे का नाही फेवराईट आहे, फेवराईट. तरी माझ्याशी असं वागता. थांब आता कमिशनरला फोन लावते मी. हॅलो कमिशनर साहेब, मी बोलते. महिला प्रदेश अध्यक्ष बाया सुर्वे, शिंपल आणि शिवीत. काही नाही, एक छोटस काम होतं माझं तुमच्याकडं. त्याचं काय ते उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ना, मग त्याच्यासाठी थोडीशी विनंती करायची होती तुम्हाला. तेव्हा माझ्या कार्यक्रमासाठी का नाही प्रोटेक्शन पाहिजे, प्रोटेक्शन. म्हणजे एखादा विश्वासातला पोलीस अधिकारी. आणि तुम्हाला तर ठावच आहे का विश्वासातला पोलीस अधिकारी कोण आहे ते? अहो माझी सून इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. तिलाच बंदोबस्तासाठी पाठवा. जमल ना? ऐका आता मी पण काय म्हणते, जमल का? कमिशनर तुम्ही करणारच माझं काम. थँक्यू. हा, या सातारा झाल्यावर भेटू आपण. महिला प्रदेश अध्यक्ष शिंपल आणि शीत. वाघमारे, तुम्ही आत होता? हा, फ्रेश होत होते. का रे? हा, केवढ्या हाका मारतो तुम्हाला, केवढा वेळा आवाज दिला, तुम्ही मला होका नाही दिली. मला वाटलं. काय वाटलं? काय नाही. सत्या, अरे नको काळजी करू आणि अजिबात घाबरू नकोस. काही झालं तर सगळ्यात आधी मी तुला सांगते की नाही. आणि तो माणूस जितका हुशार वाटतो ना तितकाच भित्र आहे. तो थेट माझ्या समोर येऊन मला घेऊन जाऊ शकत नाही. होय, पण तरी बी आपल्याला सावध राहावं लागेल ना. राहते रे सावध. मला सांग, इतका वेळ झाला अजून कसा नाही झोपलास तू? झोपच येत नव्हती. वाघमारे, फोन येतो तुम्हाला. कमिशनर साहेबांचा फोन एवढ्या रात्री? जैन सर बोला ना, एवढ्या रात्री फोन केलात, काही अर्जंट? हे बघा मंजिरी मॅडम, मम्मी साहेब उद्या एका पाईपलाईनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. छोटासा कार्यक्रम आहे. सुरक्षेसाठी त्यांनी काही पोलिसांना अपॉइंट करण्याची विनंती केली आहे. तर तुम्ही उद्या तुमच्या टीम सोबत तिकडे जा. ओके? ओके सर, मी माझ्या टीमला रेडी करून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचते. ठीक, गुड नाईट सर. गुड नाईट. वाघमारे, काय झालं? काय बोलले कमिशनर साहेब? मम्मी साहेब उद्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जाणार आहेत. माझी ड्युटी लावली तिथे. असं कसं? आधीच तो माणूस तुमच्या मागा लागलाय, त्यात तुम्ही असं जाहीर कार्यक्रमाला जाणं एकदम रिस्की आहे वाघमारे. वरून ऑर्डर आल्यात, फॉलो कराव्याच लागतील. वाघमारे, वरून जरी ऑर्डर आली असली ना तर गेली घरातूनच असेल. मम्मीनं मुद्दाम तर तुम्हाला ही ड्युटी द्यायला लावली नसेल ना? तसं असलं तरी काय फरक पडतोय? हे माझं काम आहे, माझं कर्तव्य, मला करावंच लागणार. हे बघा, ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. मी बोलतो मम्मीशी. सत्या, काय गरज आहे? हे माझं काम आहे. वाघमारे, हे बघा, मला तुमच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नाही. सत्या, तू दरवेळेस का विसरतोस मी एक पोलीस अधिकारी? मला माझ्या जबाबदार आहेत, त्या नाही टाळू शकत. काही कारण असलं तरी, अगदी जीवावर बेतलं तरी. आणि त्या माणसाला घाबरून घरात बसू, ड्युटी करणं सोडू, म्हणजे त्याला वाटेल तो जिंकला. वाघमारे, हे बघा, तुमचं सगळं मान्य आहे मला, पण सत्या हे बघ, नको लोड घेऊ. मी एकटी नाही जाणार, माझी टीम असेल माझ्यासोबत. आणि तुझी माणसं पण असतीलच की. नको काळजी करू. वाघमारे, पण मी नाही आहे ना उद्या.
मी आणि बलमा उद्या पालकमंत्र्यांना भेटायला मुंबईला निघालोय. ठीक आहे, जा तू. मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. माझी अजिबात काळजी करू नको. निर्धास्त राहा.